नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. बरेच लोक मला म्हणतात पायाला मुंग्या यायला लागल्यात, पायात आग होतीये, रात्री झोप येत नाहीये, पायात झिंजण्या यायला लागल्यात. त्याची कारणं काय? तर आपण महत्वाच्या टॉपिक लक्ष देत आहोत की ज्याचं नाव आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी. बऱ्याच लोकांना पायात मुंग्या येणं, झिंजण्या येणं, पायात आग होणं, पायात जळजळ होणं, जसं हातामध्ये त्याच कंप्लेंट असणं, हे सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम जे असतं हे त्याला न्यूरोपॅथी म्हणतात. तर न्यूरोपॅथी म्हणजे काय? मेंदूतून हाताला आणि पायाला येणाऱ्या नसांचं नुकसान. तर या आजारामध्ये मेंदूपासून शरीराच्या इतरत्र भागाला जे हाताला आणि पायाला नसावर परिणाम दिसून येतो. तर पेरिफेरल न्यूरोपॅथीची लक्षणे काय असतात? जे हाताला आणि पायाला मुंग्या येणं, हाताला आणि पायाला झिंजिण्या येणं किंवा टोचल्यासारखं वाटणं, चालताना समतोल बिघडणं किंवा असं न कळलं पेशंटला की कापसावर चाललोय किंवा जमिनीपासून पायाचा टच नाही असं वाटतं, किंवा पायात सारखी जळजळ होणं, ही न्यूरोपॅथीची लक्षणं आहेत. तर पेरिफेरल न्यूरोपॅथीचे सामान्यात काय कारण आहे? एक म्हणजे मेटाबॉलिक कारण आणि दुसरं म्हणजे डिजनरेटिव्ह किंवा कॉम्प्रेसिव्ह कारण. आपण बघतोय भारताच्या लोकसंख्येमध्ये वयाच्या 60 वर्षानंतर लोकांना डायबिटीज आणि हायपरटेन्शनचा प्रादुर्भाव खूप जाणवतो. त्याच्यामुळे न्यूरोपॅथीमध्येच डायबिटीज हे प्रामुख्याने महत्वाचं कारण आहे. त्याच्यामध्ये अतिउच्च शुगर असल्यामुळे ज्या शेवटच्या नसा असतात त्याच्यावर परिणाम जाणवतो, त्या कमजोर व्हायला लागतात. त्याप्रमाणेच जास्त अनकंट्रोल बीपी असल्यामुळे बऱ्याच लोकांना पेरिफेरल न्यूरोपॅथीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्याप्रमाणेच व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, लॉंग स्टँडिंग किडनीचा आजार, हायपोथायरॉइडिझम थायरॉइडचा आजार या कारणामुळे बऱ्याच लोकांना पेरिफेरल न्यूरोपॅथी जाणवते. त्याप्रमाणे डिजनरेटिव्ह कारण, डिजनरेटिव्ह मध्ये काय? मणक्यातली गादी सरकणं, ती गादी सरकणे, नसावर दबाव येणं आणि त्याचं कंप्रेशन या लेवलला असणं की पायाला त्याच्यामुळे मुंग्या येणं, पायाची कमजोरी जाणवणं, चालताना समतोल बिघडणं. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असंही होतं की चालता चालता पायातली चप्पल निघून जाते, हे कळत नाही. तर ही प्रामुख्याने सर्वत्र लक्षणं डायबेटिक किंवा हायपरटेन्सिव्ह किंवा मेटाबॉलिक तसेच डिजनरेटिव्ह न्यूरोपॅथीची आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी, त्याची लक्षणं आणि सामान्यतः काय कारण हे जाणून घेतली. तर आपल्याला किंवा आपल्याच्या आजूबाजूला लोकांना नसांच्या त्रास जाणवत असेल किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी सिम्पटम असतील तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.